राज्यात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। सततच्या पावसामुळे मालेगावातील गिरणा धरण हे 96.8% भरले। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने आज किंवा उद्या धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे। या धरणातून मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव या तालुक्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा केला जातो। तर दुसरीकडे वसई, विरारसह नालासोपाऱ्यात जोरदार पाऊस झाला। यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले। नालासोपाऱ्याच्या गालानगर, आसोळे रोड, सेंट्रल पार्क इथून पाणी साचलं असून पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर या रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त होऊ शकते। पुढे आपण जातोय बुलढाण्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून अतिवृष्टीने कहर केलाय। जिल्ह्यात 2 दिवसांमध्ये 695 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये पावसाचा फटका बसला। 145 गावातील 16,425 शेतकऱ्यांचं 11,609 हेक्टरवरील सोयाबीन, मका, कापूस, तूर, उडीद, मूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। तर जामनेर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक हेक्टर क्षेत्रातील पिकाचं नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे। शेतकऱ्यांच्या केळी, कापूस पिकाचं नुकसान झालंय। दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते। अतिवृष्टीमुळे जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर, पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, वाकोद, भराडी, पहूर त्याचबरोबर फत्तेपूर या गावातील शेतकऱ्यांच्या केळी आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सतत 15 दिवसापासून रिमझिम पाऊस तर आहेच, पण त्याच्यामध्ये कधी मुसळधार, कधी असा चांगला पाऊस, मध्यम सरी असा चालू असल्यामुळे आता हे पीक तर कोणतंच काही कामात राहत नाही। 100% बाय पराठे पिवळ्या पडल्या आणि आता टोंग्या पाणी या वावरामध्ये थांबेलं आहे। आता हे पीक विम्याचं लोक म्हणतात का कंप्लीट करणं आहे, असं करणं आहे, तर हे आता ऑनलाईन तुम्ही ऑन द स्पॉट येऊन पाहू शकता आजची परिस्थिती काय आहे म्हणून। निसर्ग कोपल्यामुळे गेल्या 1 महिना सततच्या पावसामुळे माझं 100% या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। माझंच नाही, आमच्या संपूर्ण आव्हा गावात, आमच्या तालुक्यामध्ये 100% नुकसान झालेलं आहे। कृपया 100% या नुकसानीची भरपाई आम्हाला शासनाने द्यावी। हे बघा, हे माझं शेत आहे। हे सगळं पाणी तुंबलेलं आहे। आजपर्यंत आम्ही याच्यावर भरपूर खर्च केलेला आहे। 4 फवारे मारले, 2 वेळा खत दिलं आणि 2 वेळा निंदून सुद्धा वावरचं काय बघा। पण हे बरसाच्या पाण्याने हे सगळे शेत ओले चिम झाले आणि सगळे नुकसान झालेलं आहे। तर इतर काही सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।